भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग 200. काशी क्षेत्री एक शास्त्री बुवा राहत होते. ते उत्तम ज्योतिषी होते. त्यांची दत्तात्रेयाची उपासना होती. अनेक वर्ष पोटी संतान नव्हते, त्यामुळे ते खूप दुःखी होते. दत्तात्रेयांची उपासना एके दिवशी अचानकपणे फळास आली. त्यांना मुलगा झाला. शास्त्रीभावांना खूप आनंद झाला. दत्तकृपेने मुलगा झाला म्हणून मुलाचे नाव दत्तात्रेय ठेवले. मुलगा हळूहळू मोठा होऊ लागला. तो 10 वर्षांचा झाला. तेव्हा शास्त्रीभावांनी मुलाची कुंडली मांडली आणि त्यांना धक्काच बसला. मुलाची आयुर्मर्यादा अवघी 14 वर्षांची होती. शास्त्रीभावांनी एका सत्पुरुषाला ह्या संबंधी विचारले. तेव्हा तो सत्पुरुष म्हणाला, अक्कलकोटाला दत्तावतारी श्री स्वामी समर्थ आहे. त्यांची सेवा करा. स्वामी प्रसन्न झाले तर मृत्यूयोग टळेल. शास्त्रीबाबा काशीहून निघाले आणि बायको मुलाला घेऊन एके दिवशी अक्कलकोटला येऊन पोहोचले. स्वामींची तेजस्वी मूर्ती पाहून तिघांचे हृदय आनंदाने भरून आले. दोघांनी स्वामींची पूजा केली आणि त्यांनी निर्णय घेतला की आता अक्कलकोटातच राहायचे. स्वामींच्या नित्यसेवेत राहायचे. एके दिवशी सकाळी ते तिघे स्वामींच्या दर्शनास आले. वाकून नमस्कार केला. स्वामींच्या भोवती खूप भक्त मंडळी होती. इतक्यात काय झाले तर तो मुलगा अचानकपणे थरथर कापू लागला. त्याच्या तोंडात फेस जमा झाला आणि तो धडकन खाली कोसळला. यमाचा फास त्याच्या गळ्यात पडला होता. दोघे धाय मोकलून रडायला लागले. शास्त्रीबाबा म्हणू लागले, स्वामी, आमच्या मुलाचे भविष्य मला ठाऊक होते, म्हणून तर आम्ही आपल्या सेवेत आलो. स्वामी म्हणाले, काळे तीळ घेऊन या. तेव्हा शास्त्रीबाबा चमकले. स्वामींनी काळे तीळ मागितले म्हणजे मुलाच्या मृत्यूची अशुभ वेळ जवळ आली आहे ह्याची शास्त्रीबाबांना खात्री झाली. स्वामी चरणी मृत्यू झडप घालणार नाही आणि आपला मुलगा वाचेल अशी आशा शास्त्रीबाबांच्या मनात चमकली. म्हणून ते चटकन म्हणाले, मुलाचा मृत्यू टळावा म्हणून आम्ही तिघे तुमच्या चरणी आलो होतो. दयावंत व्हा आणि माझ्या एकुलत्या एका मुलाचे प्राण वाचवा. स्वामी पुन्हा म्हणाले, तीळ आणा आणि साखर आणा. शास्त्रीबाबांनी स्वामी आज्ञेचे पालन केले. स्वामी परब्रह्म आहेत याची त्यांना खात्री होती. स्वामींनी तिळणी साखर मुलाच्या तोंडात घातली आणि त्या क्षणी मुलगा ताडकन उभा राहिला. त्याचा मृत्यू टळला होता. स्वामींनी मृत्यूदूतांना समोरच्या म्हाताऱ्या बैलाकडे पाठवले होते, कारण त्या क्षणी तो बैल आचके देत गतप्राण झाला होता. असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी सदैव राहू दे, ही स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.